नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 3 एप्रिल 2026. हो सर. मी म्हटलं होतं ना, पुणेकरांना देखील गारा पाहायला भेटतील. हो सर, तुम्ही मागील ज्याप्रमाणे सांगितलं होतं, की भयंकर स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार असं तुम्ही सांगितलं आणि होतं. गारपीट देखील खूप होईल म्हणलं होतं का नव्हतं? हो, हो. आणि तुम्ही गारपीट सुद्धा सांगितलेली काही ठिकाणी लिंबासारखी आणि काही ठिकाणी अशी छोटी-छोटी म्हणजे छोट्या साईजची. हो. हो. तर तुम्ही जशाप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला पाऊस, गारपीट हे सुद्धा पाहायला मिळालेलं आहे काल 2 तारखेला. तर सर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे, की पुढील काय कंडिशन राहणार? आता शेतकऱ्याला म्हणा की आता फक्त आज 3 एप्रिल हो. आणि उद्या 4 एप्रिल 2 दिवस. 3 एप्रिलला हं. सातारा जिल्हा, हो, पुणे जिल्हा, हो, अहिल्यानगर, हो. नाशिक, हां. धुळे, हं. जळगाव, नंदुरबार, हो, बुलढाणा, हो, जालना जिल्हा, संभाजीनगर, हो, धाराशिव जिल्हा, हो, परभणी जिल्हा, हो. नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, हं. यवतमाळ जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां. अमरावती, बुलढाणा. हो. आज 3 तारखेला मग रात्रीच्या ह्या जिल्ह्यामध्ये काही काही भागात पाऊस पडणार. हं. सर्व दूर नाही, पण काही ठिकाणी पडणार, काही ठिकाणी वारं राहील, काही ठिकाणी गारपीट देखील होईल. हो. म्हणजे रात्री बी सुद्धा पाऊस पाहायला मिळेल आपल्याला आज. हो, आज गा रात्रीच्याला. हो. गारपीट, पाऊस. 3:30 बघा 3:30-4च्या नंतर वातावरणात बदल होईल. आता कडक ऊन राहील. हां. 3:30च्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल हो. आणि मग आज रात्रीच्याला पुन्हा परत पाऊस राहील सकाळपर्यंत. हो का? समजा सकाळपर्यंत राहील पुन्हा ते उद्या. हां, हां. बरं सर समजा मग कालच्यासारखी परिस्थिती पाहायला मिळेल का आता आपल्याला? हे आज झालं 3 तारीख हो. आणि उद्या 4ला काय होणार आहे? हां. अं, काही राज्यातला काही जिल्ह्यातला पाऊस पडणार नाही. काही जिल्ह्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे. हो मग का? त्याच्यामध्ये काय होईल, कोकणातला पावसाचा जोर उद्या ओसरणार. हां. पुण्याकडे उद्या नाही पडणार पाऊस. हो, त्याच्यानंतर इकडे नाशिककडे नाही पडणार, नंदुरबारकडे नाही पडणार. हो, इकडं अहिल्यानगरकडे नाही पडणार. हो. मग उद्याच्याला काय होईल, हं. जळगाव जिल्हा, हो, संभाजीनगर, हो, इकडे जालना जिल्हा, हो, बीड जिल्हा, हो. इकडं परभणी हां. आणि त्याच्यानंतर इकडं हिंगोली, हं. नांदेड, यवतमाळ, हो, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां. गडचिरोली हो, आणि इकडे बुलढाणा ह्या हो. पट्ट्यामध्ये मग उद्याच्याला राहणार. विदर्भात उद्याच्याला पाऊस आहे. हो का? म्हणजे मात्र विदर्भ पूर्ण हं. आणि मराठवाड्यातले काही जिल्हे फक्त उद्याच्याला. हो का? आणि बऱ्याच ठिकाणी उद्याच्याला पाऊस उघडलेला दिसेल. हां, हां, हां. बरं समजा आपण कालप्रमाणे ज्या पाऊस झाला आपल्याला, काल जो पाऊस पाहायला मिळाला, मग तसाच आज सुद्धा पाऊस पाहायला मिळेल का? हो, आज पेटणार आहे. हो का? हं. त्याचसारखा? हो. म्हणजे विजांच्या कडकडाटासह आणि गारपीट सुद्धा आणि पाऊस सुद्धा? हो, आज अहिल्यानगरकडे जास्त आहे आज जरा. हो. जसं सर तुम्ही सांगितलं होतं, की पावसाळ्यासारखाच पाऊस पाहायला मिळेल, तर आपल्याला पुणे भागातनी आणि संगमनेर बऱ्याचशा भागातनी आपल्याला पूर आणि परिस्थिती चांगली सगळीकडे तुम्ही पाहायला काय मिळालेली करा, आहे. याला बघा ना तुम्ही, खूप हं. पाऊस पडलाय. हो. हं. जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे. आता याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा 5 तारखेपासून हवामान कोरडे, हं. हळदी काढून शिजवू शकता, कांदे काढू शकता. हो. पुन्हा काही सध्या 10-12 दिवस पाऊस येणार नाही. हो का? समजा आता 5 तारखेपासून पाऊस मग पूर्णतः बंद होणार समजा. बंद, हो, एकदम कोरडं हवामान. हो. चांगलं ऊन वाढणार आहे, गरमी वाढणार आहे. हां, हां, हां. उन्हाचा पारा वाढणार आहे, गरमी वाढणार आहे. हो. फक्त काय होईल थोडं 15 तारखेला हं. एक सातारा जिल्हा आणि पुण्याकडे एकदा पुणेकराला एकदा पुन्हा पाऊस पाहायला भेटेल सातारा. हो का? मात्र 15-16 तारखेला? हो, फक्त पुणे आणि साताऱ्याकडे. हो, जसं तुम्ही सांगितलं, की 10 दिवसाच्या नंतर वातावरण बदलत राहणार हो. त्याप्रमाणे. हां, ते आपण ते बघताल आणि मग चांगला पाऊस पुन्हा मग शेवटच्या आठवड्यात एकदा पुन्हा येईल. हो का? म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. हो, त्याची आम्हाला पुन्हा आधीच कल्पना देऊत ना. हो, हो. बरोबर आहे. बरं हो. सर, शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न सुद्धा येत आहे. वारंवार तेच कमेंटमध्ये लिहीत आहेत शेतकरी. हं. त्यांचं म्हणणं आहे, की 1 मार्च ते 10 मार्च या कालखंडातनी कसं वातावरण राहणार? नाही, नाही एप्रिल का आपलं मार्च? हो, 1 मे ते 10 मे. 1 मे ते 10 मे ना? हो, हो, हो. तर 3 मे पर्यंत थोडं वातावरण खराब आहे. 3 मे पर्यंत. हं. समजा त्यानंतर मग आपल्याला एकदम कोरडं वातावरण पाहायला मिळेल. हो. हो.
मग पुन्हा काही मार्चमध्ये राहणार का सर? समजा पुन्हा अशीच मे परिस्थिती? मे मध्ये का? हां, शेवटच्या आठवड्यात येणार आहे पुन्हा. हो का? हं. म्हणजे म्हणजे आपल्याला यंदा उन्हाळ्यात जास्त करून पाऊसच पाहायला मिळणार आहे. हो. हो. आणि त्याच्यासमोर सर समजा मान्सून मग यावर्षी पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होती शेतकऱ्याच्या. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. हं. हो. पेरण्या होऊन जाणार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. हो. मात्र जे शेतकरी या पावसामधून समजा सुटलेले आहेत, समजा जे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, मग ते जुलैमध्ये पूर्णतः होणार का जूनमध्येच पूर्ण होऊन जाणार? काही त्याच्यातून राहिलेले जुलैच्या पहिल्या आठवड्यात. आपलं 10 जुलै ते 15 जुलै. हो का? आणि सर एक प्रश्न आहे आपला, की हा जो पाऊस पडत आहे उन्हाळ्यात, मग याच्यामुळे आता इफेक्ट पडणार का मान्सूनच्या पावसावरती? उन्हाळ्यामध्ये पाऊस पडले जास्त अवकाळी प्रत्येक महिन्यात, हो. की त्या वर्षी पाऊस कमी पडतो. हो का? मात्र ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं परतीचा पाऊस जास्त राहणार, तर ते जास्तच राहणार. हो, यावर्षी परतीचा. हो. आणि सर तुम्ही ज्या वेळेस पाऊस सांगता, म्हणजे मागील 1 महिन्यापासून तुम्ही सांगितलं होतं, की हा पाऊस तुम्हाला या तारखेला पाहायला मिळेल. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ते पाऊस पडत सुद्धा आहे. गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हो. हां. मग शेतकरी म्हणत आहे, की बुवा एवढा तुम्ही ॲक्युरेट अंदाज कसा काय देता? म्हणजे बा गारपीट तुम्हाला म्हणलं ना, मला 15 वर्ष गेलेले अभ्यास करायला हो. प्रॅक्टिकली. हो, हो. बरोबर आहे. गारपीट सांगायला जोक नाही. त्याला नाही. अभ्यास करावा लागतोय. नाही, नाही. बरोबर आहे ना. हं. गारपीट कोणीही सांगू शकत नाही. हं. ते बी एवढं ॲक्युरेट म्हणजे याच ठिकाणी गारपीट पडणार बा. आता आज बघा ना तुम्ही आज विदर्भात गारपीट होईल विदर्भात. विदर्भामध्ये. अमरावती अकोल्याकडे. हो का? हो. मात्र हे साईट राहणार का सर मग वाशिम, हिंगोली? हो, त्या पट्ट्यात आहे ना. हो का? इकडे आपल्याला गारपीट पाहायला मिळेल हां, समजा. आता ह्या 2 दिवस तिकडेच गारपीट आहे आता. हो, हो, हो. हं. मात्र सर एकदा पुन्हा शेतकऱ्यांना सांगा, आज जे काही जिल्हे आहे रडारवरती, तर त्या जिल्ह्यांची एकदा पुन्हा नावे सांगा सर शेतकऱ्यांना. तर आज काय होईल, अहिल्यानगरकडे पाऊस आहे, पुण्याकडे देखील आहे, दौंडकडे देखील आहे. हो. त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडे आता जास्त आता पाऊस काय होणार, हां. आता संभाजीनगर, जळगाव ह्या पट्ट्यामध्ये राहणार आहे. हो का? 2 दिवसाचा. कोणता? मग संभाजीनगर ते जळगाव मग कोणता पट्टा येतोय? हो, इकडे गंगापूर येतं, वैजापूर येतंय. हे असं खाली इकडं हो. सिल्लोड, हं. सोयगाव आहे, मग हे जळगावच्या तिकडे असा हे पट्टा मग हो, बुलढाणा, अकोला असं जातंय. जाफराबाद हे पट्ट्याकडे जाणार आहे. ह्या हो. पट्ट्याकडे जरा जास्त पाऊस आणि गारपीट देखील बघायला भेटेल. हो का? हं. आणि 5 तारखेपासून वातावरण मोकळं होणार पूर्णतः. 5 तारखेपासून हवामान कोरडं. हो. समजा आपल्याला त्याच्यासमोर मग 10 दिवसाच्या नंतर वातावरण बदलेलं पाहायला मिळेल म्हणजे 15 ते 16 तारखेला. पण सगळीकडे नाही, फक्त ते 2च जिल्ह्यात बस. हो का? मग पूर्णतः जिल्ह्यातनी किती तारखेला राहणार समजा? शेवटच्या आठवड्यात. शेवटच्या आठवड्यातनी. हो. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 तारखेपासून आपल्याला मोकळं वातावरण पाहायला मिळेल. तर सर काही शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा देणार का तुम्ही तुमच्या माध्यमातून? शेतकऱ्याला म्हणा की आता परवापासून कांदे काढायला सुरुवात करा. हो, हळदी शिजवायला हरकत नाही. हो, वीट उत्पादकांना आनंदाची बातमी. हो. विटा घालायला काही हरकत नाही. बरोबर. हं. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.